आता पाहूया जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक महिन्यानुसार हे वर्ष मिथुन राशीसाठी कसे असेल। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये करिअरला योग्य दिशा मिळेल आणि मोठी जबाबदारी तुम्ही स्वीकाराल। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये संवाद कौशल्यातून यश मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे। मे आणि जून महिन्यामध्ये आर्थिक लाभाच्या दृष्टीने उत्तम काळ असेल आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे, तसेच गुंतवणुकीमध्ये सावधगिरी बाळगा। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये करिअरमध्ये स्थिरता आणि मोठे यश मिळेल। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे। आता पाहूया या वर्षी मिथुन राशीने काय करावे आणि काय करू नये। या वर्षी मिथुन राशीने कामाच्या ठिकाणी वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त पाळावी, तसेच उत्पन्नाच्या नवीन संधींचा फायदा घ्यावा। याचबरोबर कामाच्या ठिकाणी आळस करू नये आणि भागीदारीच्या कामामध्ये किंवा नात्यामध्ये संशयाला मनामध्ये जागा देऊ नये। थोडक्यात सांगायचे तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी चमकण्याची संधी आहे, पण त्यासाठी प्रयत्न, लक्ष आणि शिस्त आवश्यक आहे। वाढ, स्थिरता आणि अधिक सखोल भावनिक संबंध तुमच्या आवाक्यात आहेत, मात्र आव्हानांना तोंड देण्यासाठी स्पष्ट संवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन लागेल। तुमच्यातील जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे आणि नैसर्गिक ऊर्जेमुळे हे वर्ष अविस्मरणीय बनण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही आहे। तर मग तुम्ही येणारे 2026 हे वर्ष तुमचे सर्वोत्तम वर्ष बनवण्यासाठी तयार आहात का? श्री स्वामी समर्थ।